Hello, students. Welcome to the video lecture of the CET for the chapter Magnetic Fields due to Electric Current. Students, आत्तापर्यंत आपण CET क्लासमध्ये 3 चॅप्टर पूर्ण केलेले आहेत. पहिला वेव्ह ऑप्टिक्स, दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक्स, तिसरा करंट इलेक्ट्रिसिटी आणि आज आपण चौथा चॅप्टर सुरू करतो आहे. त्या चॅप्टरचं टायटल आहे मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. आजच्या तासाला आपण त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट, इंट्रोडक्शन, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फोर्स अशा आर्टिकल्स अभ्यासणार आहोत. आपण प्रत्येक तासाला थोडंसं सिनॉप्सिस अभ्यासणार आणि त्याच्याशी रिलेटेड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. या पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. इंट्रोडक्शन फॉर द चॅप्टर मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हा चॅप्टर सुरू करताना मला पहिल्यांदा हे नमूद करायचं आहे की आता आपण एक टेक्स्ट घेऊन काम करणार आहोत. टेक्स्ट म्हणण्यापेक्षा CETसाठीचं बुक असं म्हणूया, टेक्स्ट म्हणण्यापेक्षा. आणि ते बुक आम्ही स्टाफमध्ये डिस्कस करून निकिता पब्लिकेशनचं प्रज्ञाज लातूर पॅटर्न PLPN असं म्हणतात, हे पुस्तक निवडलेलं आहे. आपण त्या ऑथरचे धन्यवाद देणार आहोत. त्यांनी चांगल्या प्रकारे निर्मिती केली आहे, ते अवेलेबल केलं आहे आणि ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. थँकफुल टू निकिता पब्लिकेशन अँड देअर ऑथर्स. ऑथरमध्ये बिरादार सर आणि चंदेले सर म्हणून आहेत. शाहू कॉलेज लातूर येथे ते अध्यापनाचं काम करत आहेत. CETच्या अध्यापनात त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. चांगल्या सुटसुटीत भाषेत त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आणि मग ते आपण निवडलेलं आहे. इंट्रोडक्शन सुरुवात करूयात. बघा, सिनॉप्सिस पाहतोय आपण सुरुवातीला. पहिला मुद्दा बघा, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वॉज डिस्कवर्ड बाय ओरस्टेड इन 1820. पण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपण असं म्हटलं आहे, एखाद्या कंडक्टरमधून करंट पास होत असेल तर त्याच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मॅग्नेटिक एनर्जीमध्ये होतं आणि हे पहिल्यांदा प्रयोग आणि ओरस्टेड या सायंटिस्टने दाखवलं. त्यालाच म्हणतात मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. नंबर 2, दुसरा मुद्दा काय बघा, अकॉर्डिंग टू ओरस्टेड, करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस ए मॅग्नेटिक फील्ड in the surrounding space. According to Oersted, the direction of magnetic field depends on the direction of current and the magnitude of magnetic field depends on the magnitude of the current. कंडक्टरमधून करंट पास झाला की मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड, त्याची स्ट्रेंथ हे करंटच्या मॅग्निट्यूडवर अवलंबून आहे. त्याचबरोबर करंटची दिशा कोणती आहे याच्यावर मॅग्नेटिक फील्डची दिशा अवलंबून असते. हे ओरस्टेडनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा मुद्दा बघा, अकॉर्डिंग टू ओरस्टेड, द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट इज परपेंडिक्युलर टू द कंडक्टर अँड द लाईन जॉईनिंग द कंडक्टर टू दॅट पॉईंट. फॉर एक्झाम्पल, समजा हा एक कंडक्टर आहे, स्टुडंट असं गृहीत धरा, आणि हा पॉईंट आहे. या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची दिशा कोणती असेल तर कंडक्टरची ही लेंथ आणि कंडक्टर आणि तो पॉईंट जाणारा पॉईंट जोडणारी दिशा याला परपेंडिक्युलर म्हटलं. कंडक्टर आणि पॉईंट याला जोडणारी म्हणजे हे या दिशेनं असणार आहे किंवा याला अपोजिट असेल. अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्डची दिशा असते. दिशा कशी आहे ते याच्यात सांगितलेलं आहे. पहा, पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. नंबर 5, direction of magnetic field can be found by using त्याचे वेगळे
पर्याय सांगितले, राईट हँड स्क्रू रूल, राईट हँड रूल, ॲम्पियर स्विमिंग रूल अँड मॅक्सवेल्स कॉर्क रूल, किंवा त्याला राईट हँडेड स्क्रू रूल असं म्हणतात. तर राईट हँड थंब रूल तर तुम्हाला माहीत आहे. कंडक्टरला आपण उजव्या हातात बोटाने पकडलं आणि अंगठा करंट दिशेनं ठेवला की कर्ल फिंगर ज्या दिशेनं असतं त्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड असते. आता ॲम्पियर स्विमिंग रूल म्हणजे आपण व्हेक्टर प्रॉडक्टमध्ये 2 व्हेक्टरचा गुणाकार घेतो. पहिला व्हेक्टर कोणता आहे ते पहिल्याकडून दुसऱ्याकडं बोटे स्विम करायचे, बोटे स्विफ्ट करायचे, त्यावेळेस अंगठा कोणत्या दिशेनं आहे. आणि तिसरा मॅक्सवेल्स कॉर्क रूल म्हणजे राईट हँड स्क्रू रूल. स्क्रू रूल पहिल्या व्हेक्टरकडून दुसऱ्या व्हेक्टरकडं स्क्रू उजव्या हातानं रोटेट केल्यानंतर तो कोणत्या दिशेनं फॉरवर्ड होतो त्या दिशेनं रिझल्टंट व्हेक्टर म्हणजेच मॅग्नेटिक फील्डची दिशा असते. अर्थात हे तीनही पहा, याच्यामध्ये पण दुसरे 2 आहेत ते व्हेक्टर प्रॉडक्ट याच्यावर आधारित आहे. तुम्ही व्हेक्टर प्रॉडक्ट कशाप्रकारे अभ्यासलेला आहे त्यावर तुमचं इथलं अंडरस्टँडिंग म्हणून आहे. कोणताही रूल वापरून आपण मॅग्नेटिक फील्ड दिशा काढू शकतो. मॅग्नेटिक फील्ड कॅन बी प्रोड्यूस्ड not only by permanent magnets and electromagnets but also by moving charges, by current carrying conductor and by variable electric field. म्हणजे पहा, मॅग्नेटिक फील्ड कोण प्रोड्यूस करतं हे या मुद्द्यामध्ये दिलं आहे. परमनंट मॅग्नेट्स मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात, त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेट्स आणि त्यानंतर बाय मुव्हिंग चार्जेस. तर मुव्हिंग चार्जेसच्या बाबतीत एक लक्षात घ्या, ते रेस्टमध्ये असताना म्हणजे याची व्हेलॉसिटी 0 असताना ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत नाहीत. ते मोशनमध्ये असल्यानंतरच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतात. ते मोशनमध्ये आल्यावरच आपण त्याला करंट असं म्हणतो. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज करंट. याच्या अनुषंगाने ते लक्षात ठेवा. स्टेशनरी चार्जेस कॅनॉट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. इन कंडक्टर मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस द मॅग्नेटिक फील्ड. स्टेशनरी चार्जेस कॅन नॉट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं आहे बघा. आत्ताच आपण सांगितलं स्टेशनरी म्हणजे ज्यांची व्हेलॉसिटी 0 आहे, स्थिर आहेत. मोशन ऑफ फ्री इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज पार्टिकल मोशनमध्ये आला की करंट तयार होतो आणि मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक इफेक्ट कॅन बी ट्रीटेड ॲज अ रिलेटिव्ह इलेक्ट्रिक इफेक्ट. स्टॅटिक चार्जेस प्रोड्युसेस ओनली इलेक्ट्रिक फील्ड. ए मुव्हिंग चार्जेस प्रोड्युसेस बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. हे झालं इंट्रोडक्टरी पार्ट. यातला काही भाग आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये अभ्यासला आहे, काही करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते याचं रिझन इथं दिलेलं आहे. मुव्हिंग चार्जेस प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. पुढे जाऊयात, मॅग्नेटिक फील्ड हा पार्ट बघूयात. इट इज रिजन ऑफ space around the magnet or current carrying conductor or a moving charge in which magnetic effect can be felt. Magnetic field induction is a vector quantity and generally it is denoted by vector B. आता इथे एक गंमत अशी आहे, आता तुमचं जे नवीन 12वीचं पुस्तक आलेलं आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड ई पण बीनं दाखवलं आणि आपण जुन्या सिलेबसमध्ये मॅग्नेटिक इंडक्शनला बी दाखवायचं. मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन हे दोन्ही व्हेक्टर बीनं दाखवलेले आहेत, हे लक्षात असू द्या. ए मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय लाईन्स ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतो, तसं मॅग्नेटिझममध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असा कन्सेप्ट आहे. सिमिलर आपण त्याला पॅरलल अभ्यास करायचा आहे पहा, पॅरलल टू इलेक्ट्रिक फील्ड. If the lines of magnetic induction in a region are crowded together, the magnetic field strength in that region will be strong. And if the lines of magnetic induction in a region are far apart, there the magnetic field strength is weak. म्हणजे एखाद्या रिजनमध्ये मॅग्नेटिक फील्डच्या एखाद्या रिजनमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची गर्दी आहे, क्राऊड आहे, याचा अर्थ तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जास्त आहे, मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ जास्त आहे. आणि समजा एखाद्या रिजनमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फार अपार्ट आहेत, मग त्याच्यामध्ये अंतर आहे, वाईडली सेपरेटेड आहेत, वाईड स्प्रेड आहेत, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ ही वीक आहे. द लाईन्स ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन फॉर ए नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड
आर कर्ड और अनइक्वली स्पेस्ड और बोथ. म्हणजे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमधला फरक मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या भाषेत सांगितलेला आहे. समजा अशा आपण लाईन्स काढल्या ह्या पॅरलल सारख्या लांबीच्या स्पेसिंग सारखं आहे, याचा अर्थ इथे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. समजा मी लाईन्स ऑफ फोर्स अशा काढल्या, स्पेसिंग सारखं नाही, ते पॅरलल नाहीत, याचा अर्थ त्या नॉन युनिफॉर्म आहे. पुढं जाऊयात. Unit of magnetic field is Tesla or Weber per meter square or Newton per ampere meter in SI system, and Gauss or Oersted or Maxwell per centimeter square in CGS system. Gauss or Oersted or Maxwell per centimeter square in CGS system, and त्यांच्यात रिलेशन आहे 1 Gauss is equal to 10⁻⁻⁴ Tesla. Magnetic induction. Total number of magnetic lines of force passing normally through unit area is called as magnetic induction. Or number of, जसं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण म्हणायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, तसंच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू गिव्हन एरिया पर युनिट एरिया, दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इंडक्शन. आणि त्याच्यानुसारच मग मॅग्नेटिक फ्लक्स हा कन्सेप्ट कसा आहे बघा. Number of magnetic lines of force passing normally through given area is called as magnetic flux. Phi is equal to फॉर्म्युला आहे वेक्टर B डॉट वेक्टर A. आता तुम्ही म्हणाल एरिया कुठं वेक्टर असतो का, पण एरिया कोणत्या प्रतलात आहे, मॅग्नेटिक फील्डच्या तुलनेत एरिया कोणत्या प्रतलात आहे तसं रिलेशन आहे. फक्त एरियाचा विचार केला तर एरिया व्हेक्टर नाही आहे, पण इन कनेक्शन विथ मॅग्नेटिक फील्ड त्याचा विचार होत असेल तर त्याला पण एरिया व्हेक्टर असं म्हटलं आहे. आणि मग ते सोडवल्यानंतर स्केलर प्रोडक्ट सोडल्यावर आपल्याला उत्तर येतं पहा BA कॉस ऑफ थीटा. आणि एकच कॉईलचा टर्न आहे, अनेक टर्न्स असतील तर उत्तर आहे NAB कॉस ऑफ थीटा. स्केलर व्हेक्टर प्रोडक्ट तुम्ही 11वीत कशा प्रकारे अभ्यासलेला आहे त्याच्यावर याचं अंडरस्टँडिंग आहे बरं का. हे मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू नॉर्थ पोल इज डिफाईन्ड ॲज फोर्स ॲक्टिंग पर युनिट पोल स्ट्रेंथ ऑफ नॉर्थ पोल. मॅग्नेटिक इंडक्शन इज द फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ. जसं ह्याची तुलना आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीशी करूया. E इज इक्वल टू आपण काय म्हणतो फोर्स पर युनिट चार्ज, बरोबर आहे. तसं मॅग्नेटिक फोर्स इंडक्शन B इज इक्वल टू उत्तर आहे फोर्स पर युनिट पोल स्ट्रेंथ ऑफ नॉर्थ पोल, त्याला आपण स्मॉल m असं म्हणूया. इथं स्मॉल m असं म्हटलेलं आहे. नेहमी फॉर्म्युले असे तुलना करून अभ्यासायचे पहा, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. आणि परत फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड इंडक्शनचा B इज इक्वल टू μ0/4π स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. स्मॉल m इज द पोल स्ट्रेंथ ऑफ नॉर्थ पोल, r इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द नॉर्थ पोल. म्हणजे नॉर्थ पोलपासून r एवढ्या अंतरावर मॅग्नेटिक फील्ड किती, त्याचं उत्तर आहे μ0/4π m/r². इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये E इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काढतो पहा 1/4π ε0, हा कॉन्स्टंट असतो. आणि याला गुणुले आपण घेतो, आपण Q/r². त्याच पद्धतीनं B इज इक्वल टू पहिल्यांदा कॉन्स्टंट. आता हा इलेक्ट्रोस्टॅटिक्समधला मॅग्नेटिझममधला कॉन्स्टंट आहे μ0/4π इंटू m/r². ॲनॉलॉजी लक्षात ठेवा. युनिट ऑफ फाय इज वेबर इन SI सिस्टीम, मॅक्सवेल इन CGS सिस्टीम, अँड 1 मॅक्सवेल इज इक्वल टू 10⁻⁸ वेबर. स्टुडंट्स, आत्ताच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी एक्स रेकॉर्डर हे वापरलेलं आहे. स्क्रीन रेकॉर्डर किंवा एक्स रेकॉर्डर याच्या सहाय्यानं सिनॉप्सिस सांगायचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ ऐका, तसंच ह्याचंच PDF मी पाठवतो आहे, ते वाचा, अभ्यास करा. आत्ता खरं तर ऑफलाईन म्हणजे वर्गातले तास सुरू आहेत, पण ऑनलाईन पण चालू ठेवण्याच्या सूचना असल्यामुळं हे रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवत आहे. भरपूर मेहनत घ्या. आजच्या तासाला आपण इथंच थांबूयात. स्टुडंट्स, हे झालं सिनॉप्सिसचं. असंच मग मी MCQचं पण
व्हिडिओ करून पाठवणार आहे. दोन्हीचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे.